कळंबा तलाव, ज्याचं पाणी आजपर्यंत कोल्हापूरकरांनी पिऊन, आणि ह्याच तलावाचं पाणी आपल्या कोल्हापूरला पिण्यासाठी येत होतं. आणि गोमती नाल्याचा जयंती नाल्याचा उगम कत्यानीवरनं आहे. हा तलाव भरून तलावाच्या पुढं जाते. एवढं स्वच्छ पाणी असताना शहरात एवढं गढूळ होते. त्याचं कारण काय? त्याचं कारण आम्हीच आहोत. जिथं जिथं त्या गोमती नदीला ड्रेन लाईन गटर जोडलेल्या आहेत त्या बंद करणे आवश्यक आहेत, किंवा ते पाणी रिट्रीट करून सोडणे आवश्यक आहे. ह्यासाठी ज्यावेळी एक एक म्हणजे पहिला जयंती नाला कसा स्वच्छ करता येईल तो जलस्रोतात विचार केला पाहिजे. तसाच गोमती नाला म्हणजे एक एक विषय घेऊन ते पूर्ण करायला लागणार. कोल्हापुरात जे काही जलस्रोत आहेत जे सगळे पूर्ण करायचे तर पुढचे 5 वर्षाचं नियोजन करणं आवश्यक. आणि 5 वर्षात हे सगळं पाणी स्वच्छ झालं, गेल्या 25 वर्षात झालं नाही, पण पुढच्या 5 वर्षात जर नागरिकांनी ठरवलं, शासन प्रशासन आणि NGO मिळून करू शकते, तर शासन प्रशासन आणि NGO एक दिवस कचरा हटवून चालणार नाही. त्याचं नियोजन करावं लागेल. त्यासाठी शासनाला फंड्स द्यावे लागतील, प्रशासनानं नियोजन करावं लागेल आणि NGOनी काम करावं. अशी कामं आम्ही बरीच केलेली आहेत. त्यामुळं शासन प्रशासन आणि NGO मिळून जर काम केलं तर हे शक्य आहे आणि हे करून कोल्हापूर दाखवू शकतं.